लोकल ट्रेनमधल्या प्रवाशांच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे आणि पुन्हा एकदा हा ऐरणीवर आलाय। चर्चगेट बोरिवलीमध्ये लोकलमधून प्रवाशाला एका क्षुल्लक वादातून ढकलल्याचा अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार घडलाय। उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि दिव्यांगांच्या डब्यामध्ये झालेल्या किरकोळ वादातून वांद्रे खाडीजवळ या प्रवाशाला ट्रेनमधून ढकललं। या व्यक्तीला भाभा रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला। धक्का देणाऱ्या व्यक्तीला वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आणि माझा सहकारी स्वप्नील जाधव सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहे मुंबईमधून। स्वप्नी, कालचा प्रकार हा निश्चितच अत्यंत गंभीर होता। एका व्यक्तीला दिव्यांगाच्या डब्यातून अशा प्रकारे ढकलण्यात आलं। मात्र आपण गेल्या काही दिवसांमधला जर डेटा बघितला तर मुंबई लोकलमध्ये अनेक गुन्हेगारीच्या घटना घडतायत, कोणाला चाकूने भोसकलं जाते आणि क्षुल्लक कारणं आहेत। प्रवाशांची जी सुरक्षा आहे ती ऐरणीवर आहे असंच म्हणावं लागेल आता। अनुपमा, नक्कीच क्षुल्लक कारणावरून लोकल वाहतूकमध्ये खरं तर हाणामारी होते आणि या घटना ज्या आहेत त्या गंभीर स्वरूपाच्या आहेत। एकीकडे हत्या होते तर दुसरीकडे ढकललं जातं, अशा प्रकारच्या घटना आहेत। महिला डब्यात सुद्धा सेम अशा प्रकारच्या घटना समोर आलेल्या आहेत। मात्र महिला डब्यामध्ये एक आरपीएफ कर्मचारी असतो, मात्र दिव्यांग डब्यामध्ये सुद्धा एक आरपीएफ कर्मचारी हा नेमला गेला पाहिजे का, अशी सुद्धा आता या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आहे। मागणी सुद्धा होण्याची शक्यता आहे, कारण काल जर बघितलं तर चर्चगेटहून बोरिवलीच्या दिशेने जाणारी ही लोकल होती। दुपारच्या सत्रामध्ये अधिकची गर्दी नसते, मात्र त्या दिव्यांगांच्या डब्यामध्ये काही सक्षम व्यक्तीसुद्धा प्रवास करत होते, अशा प्रकारची बाब समोर आलेली आहे। माहीमनंतर खरं तर दोन व्यक्तींमध्ये जागेवरून भांडण झाले असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे, मात्र आरोपीने काही वेगळं कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे। माहीम आणि वांद्रेच्या दरम्यान धक्का लागल्यामुळे एक जो व्यक्ती आहे तो खाली पडला आणि जखमी अवस्थेमध्ये त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र नंतर त्याला मृत घोषित डॉक्टरांनी केलेलं आहे। मात्र अद्याप आरोपी हा पोलिसांच्या म्हणजे आरपीएफ आणि जीआरपीच्या ताब्यात आहे। या ठिकाणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, अधिकचा तपास सुद्धा सुरू आहे। मात्र घटना या घडताना पाहायला मिळतात आणि या घटनेमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। त्यामुळे दिव्यांग डब्यामध्ये ज्या प्रकारे सक्षम व्यक्ती प्रवास करतात त्यांना कसा तरी आळा घालता येईल का, अशा प्रकारे आता खरं तर रेल्वेकडून उपाययोजना करण्यात आली पाहिजे आणि या प्रकारे एक आरपीएफ कर्मचारी त्यांच्या डब्यात ठेवता येईल का, अशा प्रकारे सुद्धा उपाययोजना करण्याची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे गर्दीच्या वेळी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडताना पाहायला मिळतात। दुपारच्या वेळेला ज्या ठिकाणी गर्दी कमी असते अशा वेळेस सुद्धा या हाणामारीच्या आणि धक्का देण्याच्या पर्यंतच्या घटना घडतात। त्यामुळे एकीकडे आपण जर बघितलं ज्या दिवसेंदिवस हाणामारीच्या आणि गुन्हेगारीच्या घटना या रेल्वेमध्ये वाढताना पाहायला मिळतात, कुठेतरी वचक हा कमी झाला असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे गंभीर प्रकारची शिक्षा ही झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी सुद्धा सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे। दिव्यांगांचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून सुद्धा अनेक मागण्या या रेल्वे पुढे ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे रेल्वे आता यावरती नक्की काय उपाययोजना करते हे पाहणं महत्त्वाचं आहे। बंद दाराच्या लोकल्स हे आणणार आहेत, मात्र त्यापूर्वी लोकलमध्ये ज्या हाणामारीच्या किंवा गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत त्यांना कसा आळा घालता येईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरंय स्वप्नील, मुंबईची लोकसंख्या प्रचंड वाढत चालली आहे। गर्दीचा एक खूप मोठा प्रश्न आहे, लोकांची मानसिकता सुद्धा आता बदलत चालली आहे। खरं तर वेगवेगळ्या अँगलने हा प्रश्न चर्चेला येणं गरजेचं आहे, तरच यावर उपाय निघू शकतात। स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।